बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मराठी संत परंपरेतील एका तेजस्वी शिखरावर म्हणजे संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या अजरामर गाथेवर सखोल चर्चा करणार आहोत. आपण जेव्हा तुकाराम गाथा म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर केवळ एक जुना ग्रंथ किंवा काही अभंगांचा संग्रह येत नाही. नाही, अजिबात नाही. हा ग्रंथ म्हणजे एक संपूर्ण जीवनदर्शन आहे. म्हणजे हे एका अशा संताचं आत्मचरित्र आहे ज्याने आपलं दुःख, आपला संघर्ष आणि आपला आनंद सगळं काही शब्दांमध्ये गुंफून समाजासमोर ठेवलं. अगदी. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार गाथा म्हणजे सुमारे 4,500पेक्षा जास्त अभंगांचा संग्रह आहे. पण हा केवळ आकडा नाहीये. नाही, हा आकडा महत्वाचा नाहीये. यात ईश्वरप्रेम आहे, आत्मपरीक्षण आहे, समाजातील ढोंगीपणावर केलेला प्रहार आहे आणि मानवी मूल्यांची शिकवण आहे. म्हणजे हा एक अथांग सागर आहे. हो. आणि आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या गाथेचं महत्त्व काय आहे. तुकोबांच्या शब्दांमध्ये अशी कोणती ताकद होती की ती आजही तितकीच प्रभावी वाटते. बरोबर. म्हणजे या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत, गाथा म्हणजे केवळ भक्तीचं वर्णन नाहीये, ते एका समाजसुधारकाचं एक प्रकारे घोषवाक्य आहे. घोषवाक्य छान शब्द आहे. विचार करा, त्या काळात जेव्हा धर्म आणि देवळांवर काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती तेव्हा तुकारामांनी विठ्ठलाला मंदिरातून बाहेर काढलं. हां. आणि सामान्य माणसाच्या घरात, श्रमिकांच्या घामात आणि दुःखी माणसाच्या अश्रूंमध्ये आणून बसवलं. म्हणजे देव दगडात नाही तर माणसात आहे हे त्यांनी सांगितलं. अगदी बरोबर. त्यांचा देव दगडात नव्हता, तो माणसाच्या हृदयात होता. या चर्चेतून आपण तुकाराम महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, त्यावेळीची सामाजिक परिस्थिती आणि त्यातून त्यांच्या अभंगांना कशी धार चढली हे समजून घेऊ. चला तर मग या शब्दांच्या रत्नांच्या खजिन्यात आपण प्रवेश करूया. सुरुवातीला तुकाराम महाराजांच्या जीवनाचा आणि त्या काळाचा थोडा आढावा घेऊया. त्यांचा जन्म साधारणपणे 1608च्या सुमारास देहू गावात झाला. हो, एका व्यापारी कुटुंबात. त्यांचे वडील बोलोबा मोरे. म्हणजे तसं पाहिलं तर एका सामान्य संसारी माणसाचं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं होतं. पण तो काळ सामान्य नव्हता हे लक्षात घ्यायला हवं. महाराष्ट्रावर तेव्हा मुघल सत्तेचा दबाव होता. सततचे दुष्काळ, गरिबी आणि समाजात जातीय विषमतेचा पगडा होता. धर्माच्या नावाखाली कर्मकांडांचं स्तोम माजलं होतं. या सगळ्या परिस्थितीचा तुकाराम महाराजांच्या संवेदनशील मनावर खूप खोल परिणाम झाला. आणि त्यातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुखाचा डोंगर कोसळला. म्हणजे पहिली पत्नी आणि मुलं गेली, व्यापारात मोठं नुकसान झालं, कर्जबाजारी झाले. हो, समाज त्यांना अपयशी म्हणून हिणावू लागला. हे आघात खूप मोठे होते. आणि इथेच एक महत्वाची गोष्ट घडते. हे दुःख त्यांना संपवत नाही, तर त्यांना एका नव्या वाटेवर घेऊन जातं. अच्छा. याच दुःखाने त्यांना संसाराच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक सत्याचा शोध घेण्यास प्रवृत्त केलं. अनेकदा मोठं दुःखच माणसाला अंतर्मुख बनवतं आणि तुकोबांच्या बाबतीत तेच घडलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी जिजाबाई, त्यांचा स्वभाव त्यांच्या अगदी विरुद्ध होता असं म्हणतात. हो, त्या अत्यंत व्यावहारिक आणि काहीशा कडक स्वभावाच्या होत्या. आणि हा जो संघर्ष होता संसार आणि अध्यात्म यामधला तो त्यांच्या अनेक अभंगांमधून दिसतो. नक्कीच दिसतो. बरं, आता आपण गाथेच्या मूळ गाभ्याकडे वळूया. तुकाराम महाराजांची भक्ती ही भीतीवर नाही तर प्रेमावर आधारलेली आहे असं म्हटलं जातं. अगदी. त्यांचा विठोबा हा राजा किंवा न्यायाधीश नाहीये, तो सखा आहे, मित्र आहे, आईबाप आहे. बरोबर. ते स्वतः म्हणतात, आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे जीवनाची. ही ओळ खूप काही सांगून जाते. खरंच त्यांचा शब्दांवरचा जो विश्वास आहे तो यात दिसतो. त्यांनी मुद्दाम क्लिष्ट संस्कृतऐवजी साध्या सोप्या बोली मराठीचा वापर केला. का? त्याचं कारण काय असेल? याचं कारण असं की त्यांचं तत्वज्ञान थेट सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत पोचावं. त्यांच्या अभंगांमध्ये कृत्रिम अलंकार नाहीत, तर भावनांचा थेट आणि प्रामाणिक आविष्कार आहे. आणि त्यांची शैलीही संवादात्मक आहे नाही का? ते कधी देवाशी भांडतात, कधी स्वतःलाच सुनावतात, तर कधी समाजातील ढोंगीपणावर थेट हल्ला करतात. हो, हा मोकळेपणाच त्यांच्या अभंगांना विशेष बनवतो. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या सगुण रूपाची भक्ती केली, पण त्यामागे एक निर्गुण तत्वज्ञान होतं. म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्यांच्यासाठी विठ्ठल मूर्तीपुरता मर्यादित नव्हता, तो चराचरात व्यापलेला होता. म्हणूनच ते म्हणतात, देव पाहिला अंतर्यामी, बाहेर शोधू नये आम्ही. अच्छा, देव बाहेर नाही, तो तुझ्यात आत आहे,
हा संदेश त्यांनी दिला. बरोबर. याचाच अर्थ त्यांनी बाह्य कर्मकांडांना जसं की उपासताप किंवा तीर्थयात्रा यांना दुय्यम स्थान दिलं. हो, कारण त्या काळात तर कर्मकांडांचा अतिरेक होता आणि धर्मावर काही वर्गाची मक्तेदारी होती. यावर त्यांनी खूप कठोर टीका केली. त्यांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, पोटासाठी करीती भक्ती ते जाणावे ढोंगी. वाव. त्यांच्या मते धर्म हे उपजीविकेचं साधन नाही, तर ते आत्मशुद्धीचं साधन आहे. बाह्य अवडंबऱ्यापेक्षा मनाची शुद्धता त्यांना जास्त महत्वाची वाटत होती. आणि यासोबतच त्यांनी सामाजिक समतेचा विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला. तुकाराम गाथा ही एक प्रकारे सामाजिक समतेची घोषणाच आहे. हो. त्यांनी जात, वर्ग, लिंग यावर आधारित भेदभावाला थेट आव्हान दिलं. अगदी खरं आहे. जातीभेद मानिला नाही विठ्ठलासी प्रिय तोच, यांसारख्या ओळी त्या काळातल्या समाजासाठी एक मोठा धक्का देणाऱ्या होत्या. नक्कीच. त्यांनी शूद्र, स्त्री, गरीब यांच्या दुःखाला वाचा फोडली आणि यामुळेच तत्कालीन धर्मसत्ताधाऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला. हा विरोध इतका वाढला की त्यांच्या आयुष्यात अभंग इंद्रायणी नदीत बुडवण्याचा प्रसंग आला. हो. काही कर्मठ पंडितांनी त्यांचे अभंग अपवित्र ठरवून नदीत बुडवण्याची शिक्षा दिली. आणि या प्रसंगात तुकाराम महाराजांचं मोठेपण दिसतं. त्यांनी कोणताही विरोध केला नाही. नाही केला. नाही, त्यांनी शांतपणे ते मान्य केलं आणि आपला सगळा भार विठ्ठलावर टाकला. माझे काही नाही, सर्व विठ्ठलाचे, ही त्यांची त्यावेळची भावना होती. आणि मग आख्यायिकेनुसार काही दिवसांनी ते अभंग तरंगून वर आले. ही घटना श्रद्धेच्या आणि सत्याच्या विजयाचं प्रतीक मानली जाते. हो, आणि यातूनच त्यांच्या वैराग्याची कल्पना स्पष्ट होते. कशी? त्यांचं वैराग्य हे संसारातून पळून जाणारं नव्हतं, तर संसारात राहून निर्लेप कसं राहावं हे शिकवणारं होतं. अच्छा. त्यांच्या अभंगांमध्ये संसार आणि अध्यात्म यातील द्वंद्व सतत दिसतं. संसार सारा माया, विठ्ठला वाचून शून्य असं म्हणतानाही ते संसारातील जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात. हाच मानवी भाव त्यांच्या अभंगांना अधिक जवळचा करतो. तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की तुकाराम गाथा हे केवळ काव्य नाही, तर ते एका संघर्षाचं, प्रेमाचं आणि सामाजिक बदलाचं प्रतीक आहे. बरोबर. तुकाराम महाराजांनी साध्या सोप्या शब्दांतून भक्तीला सर्वसामान्यांपर्यंत पोचवलं आणि समाजातील चुकीच्या रूढींवर निर्भीडपणे प्रहार केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी देव आणि भक्त यांच्यातील नातं अधिक मोकळं आणि जिव्हाळ्याचं बनवलं. हो. त्यांचा विठ्ठल हा कधी सखा, कधी आई, तर कधी गुरु बनून त्यांच्यासोबत उभा राहतो. हाच आपलेपणा त्यांच्या अभंगांना आजही जिवंत ठेवतो. तुकारामांनी शब्दांना शस्त्र बनवून समाजातील ढोंगीपणावर प्रहार केला. आजच्या काळात माहितीच्या या महापुरात आपण आपल्या शब्दांचा वापर सत्यासाठी आणि समानतेसाठी कसा करू शकतो, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. खरंय. आमची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशान या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हो, नक्की करा. पुढील भागात आपण याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करणार आहोत. भेटूया पुढच्या वेळी. संत तुकाराम गाथावरील आपल्या चर्चेच्या दुसऱ्या भागात आपण प्रवेश करत आहोत. पहिल्या भागात आपण तुकाराम महाराजांचं आयुष्य पाहिलं, त्यांच्यावर आलेली संकट आणि त्यातून उभा राहिलेला त्यांच्या भक्तीचा तो विशाल पाया आपण पाहिला. आता आपण त्यांच्या साधनेच्या अधिक खोल, अधिक व्यक्तिगत आणि तितक्याच वैश्विक पैलूंवर प्रकाश टाकूया. हा भाग त्यांच्या आत्मानुभूतीचा आहे, ब्रह्मज्ञानाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मनाशी चाललेल्या त्या अविरत संघर्षाचा आहे. अगदी बरोबर. इथून पुढचे अभंग हे केवळ काव्य नाहीत, तर ते एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान आहे. तुकाराम महाराजांनी वेदशास्त्र वाचले असतील, पण त्यांचं खरं ज्ञान ते त्यांना आयुष्याच्या शाळेत मिळालं. दुःख, अपमान आणि संघर्षाच्या वर्गात मिळालं. त्यामुळे त्यांची शिकवण ही केवळ कोरडा उपदेश न राहता एका जगलेल्या सत्याचा, एका अनुभवलेल्या शहाणपणाचा आवाज गणते. या भागात आपण त्यांच्या याच अंतर्गत प्रवासाचे वेगवेगळे टप्पे उलगडणार आहोत. चला तर मग ह्या अंतर्गत प्रवासातला जो सगळ्यात मोठा अडथळा आहे त्या शत्रूपासून सुरुवात करूया, जो बाहेर नाही तर आपल्या आतच बसलेला आहे, अहंकार. तुकाराम महाराजांच्या गाथेत हा शब्द सतत येत राहतो. त्यांच्या मते आपलं सगळं दुःख बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर आपल्या आतल्या मीपणामध्ये आहे. ते किती स्पष्टपणे म्हणतात, अहंभाव जाळीला तेथे देव भेटे. म्हणजे अहंकार जाळला की देव भेटतो. हे समीकरण ऐकायला किती सोपं वाटतं, पण हा अहंभाव नेमका आहे तरी काय? तो फक्त गर्वापुरता मर्यादित आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. कारण आपण अहंकार म्हटलं की फक्त मी मोठा आहे
किंवा माझ्याकडे किती आहे हा गर्व समजतो. पण तुकाराम महाराज याच्या मुळाशी जातात. ते अहंकाराचे अनेक सूक्ष्म प्रकार सांगतात, जे आपल्या नकळत आपल्यात मुरलेले असतात. पहिल्या आणि सर्वात धोकादायक म्हणजे ज्ञानाचा गर्व. मला किती कळतं, मी किती पुस्तकं वाचली आहेत, सत्य फक्त मलाच उमगलं आहे, असं वाटणं. दुसरा, जो त्या काळात प्रचंड मोठा सामाजिक अडथळा होता, तो म्हणजे जातीचा गर्व. तिसरा अर्थातच धनाचा किंवा पैशाचा गर्व. पण सर्वात धक्कादायक आणि विलक्षण गोष्ट म्हणजे ते भक्तीचा गर्व सुद्धा सांगतात. अच्छा, भक्तीचा गर्व हे तर मोठं विरोधाभासी वाटतंय. भक्ती तर अहंकार घालवण्यासाठी करायची, मग तिचाच गर्व कसा होऊ शकतो? हीच तर खरी मेख आहे. मी किती मोठा भक्त आहे, मी रोज इतक्या माळा ओढतो, माझी भक्ती किती श्रेष्ठ आहे, हा विचारच देवापासून दूर नेणार आहे की नाही? इथे भक्ती हे साध्य न राहता अहंकार जपण्याचं एक साधन बनतं. तुकाराम महाराजांच्या काळात अनेक जण कर्मकांडाचं मोठं प्रदर्शन करत. कदाचित त्यांना पाहूनच तुकारामांना हे सुचलं असेल की ही स्पर्धा आहे, समर्पण नाहीये. त्यामुळेच ते म्हणतात की हा साधनेच्या मार्गावरचा एक छुपा शत्रू आहे, जो भक्तीच्या वेशात येतो. आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे या टीकेतून ते स्वतःलाही वगळत नाहीत. अनेक अभंगांमध्ये ते तुका म्हणे असं स्वतःला उद्देशून स्वतःवरच इतकी कठोर टीका करतात की आश्चर्य वाटतं. ही जी आत्मपरीक्षणाची सवय आहे ती त्यांना खूप खास बनवते. जणू काही ते आरशासमोर उभे राहून स्वतःच्याच चुका स्वतःला दाखवतायत. हा प्रामाणिकपणाच त्यांच्या शब्दांना ताकद देतो. बरोबर. हा स्वतःवर केलेला हल्ला आहे, कारण त्यांना माहीत आहे की खरा शत्रू बाहेर नाही, आत आहे. आणि हा अहंकारच सगळ्या दुःखांचा मूळ आहे, नाही का? एकदा का मी आणि माझं ही भावना आली की अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचं चक्र सुरू होतं. तुम्ही थेट पुढच्या मुद्द्यालाच हात घातला. दुःख. तुकाराम महाराजांचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं, पण त्यांच्या अभंगात तक्रार नाही, रडगाणं नाही, तर दुःखाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेले दिसतं. ते म्हणतात, दुःखाचे पर्वत चढून गेलो. ही ओळच खूप काही सांगून जाते. म्हणजे दुःख त्यांच्यासाठी खाली खेचणारी गोष्ट नव्हती, तर वर चढण्यासाठीची शिडी होती. ते दुःखाच्या डोंगरावर चढून पलीकडे गेले. हो, इथे तुकाराम महाराज एक धक्कादायक पण अत्यंत प्रभावी जीवनसूत्र देत आहेत. आपण सगळे दुःखापासून पळतो, आपल्याला दुःख नको असतं. पण ते म्हणतात, थांबा, पळू नका. या दुःखाला एका हत्यारासारखं वापरा. कशासाठी? तर तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूला म्हणजे अहंकाराला संपवण्यासाठी. ही एक प्रकारची म्हणजे स्पिरिच्युअल अल्कमी आहे. दुःखाच्या शिशाचं आत्मज्ञानाच्या सोन्यात रूपांतर करणं. त्यांच्यासाठी दुःख म्हणजे अहंकार वितळवणारी आग. जसं सोनार सोन्याला अधिक शुद्ध करण्यासाठी आगीत तापवतो, तसंच दुःख माणसाच्या आतल्या अहंकाराला आणि अशुद्धतेला जाळून टाकते. म्हणजे दुःख हे एक प्रकारचं फिल्टर आहे, जे खोट्या गोष्टींना गाळून टाकतं आणि जे खरं आहे, जे शाश्वत आहे, तेच शिल्लक ठेवतं. ते दुःखाचं उदात्तीकरण करत आहेत. पण आजच्या जगात जिथे आपण सुख आणि सोयीच्या मागे धावतो, तिथे ही संकल्पना स्वीकारणं थोडं कठीण नाही का? कठीण आहे, पण तेच सत्य आहे. ते पुढे सांगतात की दुःख म्हणजे मायेचा भ्रम तोडणारा हातोडा. आपल्याला वाटतं की पैसा, नाती, मान सन्मान हेच खरं सुख आहे. पण जेव्हा एखादं मोठं दुःख आयुष्यात येतं, तेव्हा या सगळ्या गोष्टी किती तकलादू आहेत हे एका क्षणात कळतं. आणि तिसरं म्हणजे दुःख हा आत्मशुद्धीचा मार्ग आहे. संसारातलं अपयश, लोकांची टीका, गरिबी या गोष्टींनी त्यांना खचवलं नाही. उलट देवाला अधिक घट्ट पकडायला शिकवलं. जेव्हा जगातले सगळे आधार सुटतात, तेव्हाच माणूस देवाचा खरा आधार शोधतो. जो दुःख सहन करतो तोच आत्मानुभूतीच्या जवळ जातो. आणि दुःखाचा संबंध थेट येतो तो संसाराशी. तुकाराम महाराज संसार आणि मायेवर खूप कठोर शब्दात टीका करतात. संसार हा बाजार, मोहाचा व्यापार असं ते म्हणतात. म्हणजे संसार म्हणजे एक बाजार आहे जिथे फक्त मोहाचा, आसक्तीचा व्यापार चालतो. मग प्रश्न पडतो की त्यांनी संसार सोडायला सांगितला आहे का? कारण ते स्वतः तर संसारात होते. नाही. इथेच त्यांचं वेगळेपण आणि त्यांच्या विचारांची खोली दिसून येते. त्यांची टीका संसारावर नाही, तर संसारातल्या आसक्तीवर आहे. ते स्वतः गृहस्थ होते. त्यांची पत्नी, मुलं होती. ते प्रपंच चालवत होते. त्यामुळे त्यांचं वैराग्य हे घरात राहून जबाबदाऱ्या पार पाडून केलेलं वैराग्य आहे, जंगलात जाऊन केलेलं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की संसारात राहा, आपली कर्तव्य पार पाडा, पण त्यात अडकू नका.
जसं कमळाचं पान पाण्यात असूनही कोरडं राहतं, तसं संसारात राहून मन देवाशी जोडलेलं ठेवावं. पण हे व्यवहारात किती शक्य आहे? कमळाच्या पानासारखं राहा हे ऐकायला खूप छान वाटतं, पण रोजच्या जगण्यात आपल्या माणसांवर प्रेम करताना ती आसक्तीची रेषा न ओलांडणं ती खूप कठीण आहे. यावर तुकाराम काही अधिक सांगतात का? सांगतात ना, ते सांगतात की धोका वस्तू किंवा व्यक्तींमध्ये नाही, तर त्यांना चिकटून राहण्यात आहे. पत्नी, मुलं, पैसा या गोष्टी वाईट नाहीत, पण जेव्हा आपण त्यांनाच आपलं सर्वस्व मानतो, त्यांनाच सुखाचा एकमेव स्रोत समजतो, तेव्हा धोका निर्माण होतो. कारण आसक्तीच दुःखाला जन्म देते. बरोबर ना? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत किंवा व्यक्तीमध्ये पूर्णपणे गुंततो, तेव्हा तिच्यापासून दूर जाण्याचं दुःख अटळ असतं. म्हणून ते प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालायला सांगतात. संसाराकडे कर्तव्य म्हणून पहा, आसक्ती म्हणून नको. मला एक प्रश्न पडतो. त्या काळात ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे प्रस्थापित मार्ग होते, ज्याला विद्वान आणि उच्चवर्णीयांची मान्यता होती. असं असताना एका सामान्य माणसासारखं फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणण्याला, म्हणजे भक्तिमार्गाला आणि नामस्मरणाला इतकं श्रेष्ठत्व देण्यामागे त्यांची नेमकी कोणती भूमिका होती? ते अध्यात्माचे एक प्रकारचं लोकशाहीकरण करत होते का? डेमोक्रेटायझेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी. मी अगदी अचूक शब्द वापरलात. ते अध्यात्माचं लोकशाहीकरणच करत होते. ते म्हणतात, ज्ञान नव्हे ते कोरडे भक्ती वाचून. भक्तीशिवाय ज्ञान कोरडं आणि निरुपयोगी आहे. जसं की एखाद्याला पोहण्यावरचं उत्तम पुस्तक वाचून पोहायला येत नाही, त्यासाठी पाण्यात उतरावंच लागतं. तसंच देवाविषयीचं ज्ञान वाचून देव भेटत नाही, त्यासाठी भक्तीच्या प्रेमात डुंबावं लागतं. त्यांची भक्ती प्रेमळ आहे, सहज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती सर्वांसाठी खुली आहे. तिथे जात, पंथ, लिंग, शिक्षण कशाचीही अट नाही. फक्त शुद्ध अंतःकरण महत्त्वाचं आहे. ज्ञानमार्गासाठी संस्कृतचं ज्ञान लागतं, कर्ममार्गासाठी पूजाविधीचं ज्ञान लागतं, पण भक्तीसाठी फक्त प्रेम लागतं. आणि या भक्तीचा पाया आहे नामस्मरण. नाम घ्या रे नाम, सर्व दुःखांचा राम. ही ओळ तर खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे विठ्ठलाचं नाव हे सर्व दुःखांवरचं उत्तर आहे. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नाही, तर ती मनातून मारलेली हाक आहे. जसं एखादं लहान मूल संकटात सापडल्यावर आईला आतून हाक मारतं, तशी ही देवाला मारलेली हाक आहे. त्यांनी नामाला मोठमोठ्या यज्ञयाग आणि कर्मकांडांपेक्षाही श्रेष्ठ ठरवलं आहे. हो, अगदी. कारण कर्मकांड करण्यासाठी नियम असतात, विशिष्ट वेळ असते, पुरोहित लागतो, साहित्य लागतं. पण नामस्मरण ते कधीही, कुठेही, कोणीही करू शकतं. ते साधनेचं सोपं, सरळ आणि विनामूल्य रूप आहे, जे प्रत्येकाच्या आवाक्यात आहे. आता आपण तुकारामांच्या साधनेच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि प्रामाणिक पैलूकडे येऊया, जो त्यांना इतर अनेक संतांपेक्षा वेगळं ठरवतो. तो म्हणजे हो, आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तुकाराम साधनेचा कोणताही सोपा किंवा खोटा रोमॅन्टिक मार्ग दाखवत नाहीत. ते स्वतःच्या आतल्या संघर्षांबद्दल कमालीच्या मोकळेपणाने बोलतात. मन नाही ऐके माझे काय करू, असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा ते प्रत्येक साधकाच्या मनातली गोष्ट बोलत असतात. आपल्याला वाटतं की संत म्हणजे ज्यांचं मन नेहमी शांत असतं, स्थिर असतं, पण तुकाराम महाराज दाखवून देतात की तसं नाही. वासना, भीती, संशय, राग या सगळ्याशी त्यांची आतल्यात एक मोठी झुंज चालू आहे आणि ते ती प्रामाणिकपणे मांडतात. म्हणजे संत होणं म्हणजे मनावर पूर्ण ताबा मिळवणं नव्हे, तर मनाशी सतत प्रामाणिकपणे लढत राहणं आहे. हेच त्यांना खूप रिलेटेबल बनवतं. ते देवाकडे तक्रार करतात, कधीकधी देवाशी भांडतात सुद्धा. तुझे माझे झाले भांडण, तुझे मजे नाही बोलणे, असंही म्हणतात, पण त्याच वेळी स्वतःची कमजोरीही मान्य करतात. आणि हाच प्रामाणिकपणा मग त्यांना बाहेरच्या जगातल्या ढोंगीपणावर बोलायला बळ देतो. जो माणूस स्वतःच्या दोषांकडे आरशात पाहू शकतो, त्यालाच दुसऱ्याच्या ढोंगीपणावर बोट ठेवण्याचा नैतिक अधिकार मिळतो, आहे की नाही? बरोबर. इथूनच त्यांच्या सामाजिक टीकेला एक वेगळी धार येते. या भागात त्यांची सामाजिक टीका अधिक तीव्र झालेली दिसते. ढोंगी साधू, भ्रष्ट ब्राह्मण, स्वार्थी श्रीमंत यांच्यावर ते सडेतोड टीका करतात. बाह्य भस्म लावून अंतर काळे, या ओळीतून ते बाहेरचा देखावा आणि आतला काळेपणा यावर अचूक दोट ठेवतात. जे लोक बाहेरून साधूचा वेश करतात, कपाळाला भस्म लावतात, पण आतून ज्यांचं मन काळं आहे, कपटी आहे, त्यांच्यावर ते हल्ला करतात. त्यांच्यासाठी खरा धर्म म्हणजे नीती, करुणा आणि प्रामाणिकपणा होता, बाह्य देखावा नाही. त्यांचा धर्म हा माणसाला माणूस म्हणून जोडणारा होता, कर्मकांडात अडकवणारा आणि माणसामाणसात भेद करणारा नव्हता. म्हणूनच ते वेदांपेक्षाही विठ्ठलाच्या नामाला
आणि कर्मकांडापेक्षाही प्रामाणिकपणाला मोठा मानतात. या सगळ्या संघर्षानंतर, मनाशी झालेल्या युद्धानंतर आणि समाजाशी झालेल्या वादानंतर काही अभंगांमध्ये तुकाराम महाराज एका वेगळ्याच अवस्थेत पोचलेले दिसतात. तिथे प्रश्न नाहीत, तक्रारी नाहीत. काय आहे ती अवस्था? ती अवस्था आहे समाधानाची, पूर्णत्वाची. या सगळ्या संघर्षानंतर काही अभंगांमध्ये तुकाराम महाराज एका अशा अवस्थेत पोचलेले दिसतात जिथे सगळं शांत झालं आहे. प्रश्न, तक्रारी, दुःख सगळं संपलेलं आहे. तिथे फक्त एक खोल समाधान आहे. ते म्हणतात, तुका म्हणे समाधान विठ्ठल पायी. हाच तो मुक्तीचा, आत्मानुभूतीचा क्षण आहे, जिथे भक्त आणि देव एकरूप होतात. मी आणि तो यातील भेद संपतो. जशी नदी समुद्राला मिळाल्यावर स्वतःचं अस्तित्व विसरून समुद्ररूप होते, तशी भक्ताची अवस्था होते. तिथे द्वैत राहत नाही, फक्त अद्वैत उरतं. सर्वत्र फक्त पांडुरंग दिसू लागतो. आणि या संपूर्ण प्रवासात त्यांचे गुरु कोण होते? त्यांनी बाबाजी चैतन्य यांचं नाव घेतलं असलं तरी असं दिसतं की ते विठ्ठलालाच आपला खरा गुरु मानतात. त्यांच्या स्वतःच्या साधनेने आणि अनुभवाने केलं. त्यांचा गुरु बाहेरच्या जगात नव्हता, तर त्यांच्या आतच होता. जो अंतःकरणातून मार्गदर्शन करतो तोच खरा गुरु, ही त्यांची श्रद्धा होती. खरंच, अहंकार, दुःख, आसक्ती यांसारख्या अडथळ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास अद्वैताच्या समाधानात पूर्ण होतो. हा एका व्यक्तीचा नाही, तर प्रत्येक साधकाच्या प्रवासाचा नकाशा वाटतो. अगदी तसंच तुकाराम गाथेचा हा दुसरा भाग आपल्याला अहंकाराशी लढण्यापासून ते समाधानाच्या अवस्थेपर्यंतचा एका साधकाचा संपूर्ण अंतर्गत प्रवास दाखवतो. दुःख, संसार, संघर्ष या सगळ्याला साधन बनून देवापर्यंत कसं पोचायचं याचं हे एक व्यावहारिक मार्गदर्शन आहे. हे फक्त वाचायचं तत्वज्ञान नाही, तर जगण्याचं तत्वज्ञान आहे. जाता जाता एक विचार सोडून जातो. तुकाराम महाराज म्हणतात की दुःख हे अहंकार वितळवणारी आग आहे. आजच्या जगात जिथे आपण सोपे आणि आरामदायक मार्ग शोधत असतो, जिथे प्रत्येक अडचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला जातो, तिथे आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या अडचणींकडे एका नव्या साधनेच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? त्यांना एक संधी म्हणून बघू शकतो का? स्वतःला अधिक शुद्ध आणि मजबूत बनवण्याची. पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या गूढ घटनेबद्दल आणि त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अभंगांचा समाजावर पडलेल्या चिरस्थायी प्रभावाबद्दल चर्चा करणार आहोत. ही सखोल चर्चा जर आवडली असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संत तुकाराम गाथा या आपल्या चर्चेच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्या 2 भागांमध्ये आपण तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला संघर्ष, दुःख आणि त्यांच्या मनाची तळमळ अनुभवली. तो एक असा प्रवास होता जिथे प्रश्न होते, तक्रारी होत्या आणि देवाला शोधण्याची एक तीव्र ओढ होती. आता आपण त्यांच्या प्रवासाच्या कळसाकडे म्हणजे त्या शिखरावर पोचलो आहोत, जिथे सर्व प्रश्न शांत होतात, शोध संपतो आणि फक्त एक शुद्ध अनुभव उरतो. आणि हा अनुभव म्हणजे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. म्हणूनच या टप्प्यावरचे अभंग हे वर्णन कमी आणि अनुभूती जास्त व्यक्त करतात. आधीच्या अभंगांमध्ये देवा तू कुठे आहेस असा एक शोध होता, तर आत्ताच्या अभंगांमध्ये देव माझ्या आतच आहे ही एक निश्चिती आहे. हा फरकच या प्रवासाचं सार सांगतो. बरोबर. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते याच अंतिम अवस्थेबद्दल बोलतात. याला अनेक नावं दिली जातात. आत्मसाक्षात्कार, मोक्ष, अद्वैत हे शब्द ऐकायला खूप मोठे आणि थोडे की नाही गूढ वाटतात. जणू काही ही अवस्था फक्त संतांसाठीच राखीव आहे. पण आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या संकल्पना सोप्या करून समजून घ्यायच्या. सुरुवात करूया आत्मसाक्षात्कार किंवा अद्वैत या संकल्पनेपासून. याचा नेमका अर्थ काय? मी आणि देव एक होणं म्हणजे काय? उत्तम प्रश्न आहे. अद्वैत म्हणजे 2 नसणे. याला समजून घेण्यासाठी आपण आपल्या रोजच्या अनुभवापासून सुरुवात करूया. आपलं संपूर्ण आयुष्य मी आणि बाकीचे या 2 ध्रुवांवर चालतं. मी म्हणजे माझं शरीर, माझे विचार, माझ्या भावना, माझं सुख, माझं दुःख. अगदी. आणि बाकीचे म्हणजे हे जग, इतर लोक, निसर्ग आणि देव. आपण स्वतःला या जगापासून वेगळं समजतो. तुकाराम महाराजांच्या सुरुवातीच्या अभंगांमध्ये हा वेगळेपणा, हे द्वंद्व स्पष्ट दिसतं. मी एक भक्त आहे आणि तू एक देव आहेस जो पंढरपुरात उभा आहेस. हो, म्हणजे एक अंतर आहे. भक्त आणि देवात एक दरी आहे जी भक्तीने सांधण्याचा प्रयत्न केला जातोय.
अगदी बरोबर. पण अद्वैताच्या अवस्थेत ही दरीच नाहीशी होते. मी ही जी वेगळी ओळख आहे तीच विरघळून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, मी पण गेला तुका उरला तोच एक. यातला तुका म्हणजे फक्त देह नाही, तर तो अहंकार, ती मीपणाची भावना. जसं जसं पाण्यात टाकलेली साखरेची बाहुली विरघळून जाते, तिचं वेगळं अस्तित्व राहत नाही, ती पाण्याशी एकरूप होते. ती पाणीच बनते. बरोबर. तसा तुका विठ्ठलात विरघळून गेला. आता जो उरला आहे तो फक्त विठ्ठलच आहे. हा काही एका क्षणात होणारा चमत्कार नाही, तर आयुष्यभराच्या साधनेतून हळूहळू घडणारा बदल आहे. हे नदीच्या उदाहरणासारखं आहे, नाही का? हो, अगदी. नदी हजारो किलोमीटर प्रवास करते, स्वतःचं नाव, स्वतःचं पात्र घेऊन वाहते. पण समुद्राला मिळाल्यावर तिचं नदी पण संपतं. ती स्वतः समुद्रच बनते. तिचं वेगळं अस्तित्व राहत नाही. पण मला एक प्रश्न पडतो, जर मीपणाच गेला तर मग अभंग कोणी लिहिले? बोलणारा तुका कोण होता? खूप मार्मिक प्रश्न आहे हा. या अवस्थेत पोहोचल्यावर संत जे काही करतात ती त्यांची स्वतःची कृती नसते, तर त्यांच्या माध्यमातून ती वैश्विक शक्तीच व्यक्त होत असते. जसं बासरी स्वतः काही गात नाही, वाजवणारा जसा वाजवेल तसं संगीत बाहेर येतं. अच्छा. त्याप्रमाणे तुका नावाचं शरीर मन हे एक माध्यम बनलं होतं आणि त्यातून विठ्ठलच बोलत होता. म्हणूनच ते म्हणतात, बोलवी तो धणी वेगळा मी तो. म्हणजे बोलवणारा मालक वेगळा आहे, मी फक्त बोलतोय. अगदी. मीपणाचा लय झाल्यावर कर्तेपणाची भावनाच उरत नाही. वाह, म्हणजे कर्तेपणाचाच त्याग. आता दुसऱ्या संकल्पनेकडे येऊया, जी या मीपणाच्या लयाशीच जोडलेली आहे, निष्काम प्रेम. आपण सहसा देवाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो. आपली भक्ती ही एका व्यवहारासारखी असते. देवा माझं हे काम कर, मी तुला नारळ फोडीन. पण इथले अभंग पूर्णपणे वेगळं चित्र दाखवतात. ते म्हणतात, नको देवा माझं काही, तुझा सहवास पुरे. हो, आणि हे समजून घेणं खूप महत्वाचे आहे, कारण मीपणाचा गेला तर माझ्यासाठी काहीतरी मागण्याचा प्रश्नच उरत नाही. निष्काम प्रेम म्हणजे अशी भक्ती जिच्या बदल्यात काहीही नकोय, मोक्षसुद्धा नको. गंमत बघा, अनेक साधक मोक्षासाठी साधना करतात, पण तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. म्हणजे त्यांना मुक्तीपेक्षा संतांचा संग आणि देवाचा सहवास महत्वाचा वाटतो. अगदी. पण असं प्रेम शक्य आहे का? कारण प्रत्येक नात्यात कुठेतरी अपेक्षा असतेस. स्रोतानुसार हे शक्य आहे, पण हे पॅसिव्ह किंवा निष्क्रिय प्रेम नाही. तुकाराम महाराजांचं निष्काम प्रेम हे अत्यंत उत्कट आणि सक्रिय आहे. ते फक्त देवा तू आहेस यातच आनंद आहे असं म्हणून शांत बसत नाहीत. काही अभंगांमध्ये ते देवावर हक्क गाजवतात, त्याच्याशी भांडतात. हो, तुझा सहवास पुरे म्हणण्यामागे दुसरं काही नको, फक्त तू हवा आहेस, ही एक तीव्र एकनिष्ठ मागणी आहे. म्हणजे जगातील बाकी सर्व गोष्टी शून्य आहेत, फक्त तूच एकमेव सत्य आहेस. या प्रेमात अपेक्षा नाही, पण प्रचंड ओढ आहे, तळमळ आहे, जी फक्त आणि फक्त देवासाठीच आहे. आणि याचमुळे देवाशी असलेलं नातं बदलतं. जो देव आधी भीती आणि आदराच्या स्थानी होता, तो आता सखा म्हणजे मित्र बनतो. हे ऐकून खरंच आश्चर्य वाटतं. ज्या काळात देवापुढे नुसतं वाकायची प्रथा होती, तिथे कोणी देवाला मित्र म्हणतोय, त्याच्याशी भांडतंय, रुसतंय, हे त्यावेळच्या समाजाने कसं स्वीकारलं असेल? हेच तर तुकाराम महाराजांचं वेगळेपण आहे. त्यांनी भक्तीला कर्मकांडाच्या आणि भीतीदायक कल्पनांच्या बंधनातून मुक्त केलं. त्यांनी देवाच्या संकल्पनेलाच अधिक मानवी, अधिक जवळचं बनवलं. मित्र कुणाला बनवतो आपण? ज्याच्याजवळ आपण आपलं मन मोकळं करू शकतो. बरोबर. ज्याच्यावर आपण हक्क गाजवू शकतो, ज्याच्याशी बरोबरीचं नातं असतं. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाशी तसंच नातं जोडलं. तुका म्हणे माझा सखा पंढरीचा राणा. तो पंढरीचा राजा असेल, पण तो माझा मित्र आहे. अगदी. या एका कल्पनेने देव देव्हाऱ्यातून काढून थेट सामान्य माणसाच्या हृदयात आणून बसवला. यामुळे भक्ती अधिक सहज आणि प्रामाणिक झाली. तर मग चला, या 3 संकल्पना, अद्वैताचा अनुभव, निष्काम प्रेम आणि देवाशी मैत्रीचं नातं, तुकाराम महाराजांच्या अभंगातून कशा उलगडत जातात यावर अधिक सखोल चर्चा करूया. त्यांच्या प्रवासाच्या या अंतिम टप्प्यात, जिथे संघर्ष संपून फक्त आनंद उरतो, तिथे आपण प्रवेश करूया. चला, त्या अवस्थेपासूनच सुरुवात करूया जिथे तुकाराम महाराजांचा आंतरिक संघर्ष संपलेला दिसतो. आधीच्या अभंगांमध्ये मनाची चंचलता आहे, जगाबद्दलची निराशा आहे, एक प्रकारची तडफड आहे. पण या शेवटच्या टप्प्यातले अभंग वाचताना एक विलक्षण शांतता जाणवते.
शब्दांमधली आर्तता कमी होऊन एक प्रकारचं स्थैर्य आणि समाधान जाणवतं. हो, कारण आता शोधाशोध संपलीये. आधी ते देवाला बाहेर शोधत होते, आता त्यांना खात्री पटलीये की ज्याला आपण शोधतोय तो आपल्या आतच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, म्हणजे देवाला बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या आतच त्याला अनुभवावा. ही जाणीव झाल्यावर मनाची धावपळ थांबते आणि याच जाणीवेतून ती प्रसिद्ध ओळ येते. मी पण गेला, तुका उरला तोच एक. बरोबर. हा केवळ एक तात्विक विचार नाही, तर तो जगलेला अनुभव आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं हा मीपणा जाणण्याचा थेट परिणाम त्यांच्या देवाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर झाला असेल, नाही का? हो, म्हणजे जर मीच उरला नाही तर माझ्यासाठी काहीतरी मागण्याचा प्रश्नच येत नाही आणि तिथूनच निष्काम भक्तीचा उगम होतो. अगदी. हे दोन्ही एकमेकांशी जोडलेलं आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या गरजा आहेत, माझ्या अपेक्षा आहेत, पण जेव्हा मी विरघळतो तेव्हा फक्त प्रेम उरतं. ते म्हणतात, घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे मोक्ष नको, तर मला पुन्हा जन्म हवाय. हो, पण कशासाठी? तर तुझी सेवा करण्यासाठी. ही भक्तीची किती मोठी उंची आहे. इथे भक्त देवाकडे स्वतःसाठी काही मागत नाही, उलट देतो, स्वतःलाच अर्पण करतो. पण मग संसार, दुःख, व्यवहार या सगळ्याचं काय झालं? ते तर सुरूच होतं. स्रोतांमध्ये एक सुंदर वाक्य आहे, संसार बदललेला नाही, पण दृष्टी बदललेली आहे. ते म्हणतात, सुख दुःख दोन्ही सारखे, विठ्ठल पायी. ही कल्पनाच पसायला जड आहे. सुख आणि दुःख ह्या दोन टोकाच्या भावना सारख्या कशा वाटू शकतात? हे थोडं अमानवी नाही वाटत का? म्हणजे भावना शून्य होण्यासारखं? नाही, हा भावना शून्य होण्याचा प्रकार नाही, तर भावनांच्या पलीकडे जाण्याचा प्रकार आहे. यालाच जीवनमुक्ती म्हणतात, म्हणजे जिवंतपणेच मुक्त होणे. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे समुद्राचं. समुद्राचा पृष्ठभागावर बघा, तिथे मोठमोठ्या लाटा उसळत असतात, कधी त्सुनामी येते, कधी शांतता असते. हे आपल्या आयुष्यातील सुखदुःखासारखं आहे. हो. पण समुद्राच्या तळाशी, खोल गर्भात नेहमी नितांत शांतता असते. बाहेर कितीही वादळ असलं तरी आतली शांतता भंग पावत नाही. अच्छा. जीवनमुक्त माणसाचं मन त्या समुद्राच्या तळासारखं होतं. बाहेर जगात सुखदुःखाच्या घटना घडत राहतात, पण त्याच्या आतला आनंद, आतली शांतता स्थिर राहते. ती कशावरही अवलंबून नसते. त्यामुळे ते भावनाशून्य होत नाहीत, तर ते भावनेच्या लाटांवर स्वार होतात, त्यात बुडून जात नाहीत. आता आपण तुकाराम महाराजांच्या जीवनातील सर्वात गूढ आणि वादग्रस्त घटनेकडे वळूया, त्यांचं वैकुंठ गमन. वारकरी परंपरेनुसार त्यांनी देह ठेवून साक्षात विठ्ठलासोबत वैकुंठात गमन केलं. ही भक्तांसाठी श्रद्धेची सर्वोच्च बाब आहे. पण एक सामान्य बुद्धीचा माणूस म्हणून विचार केला तर ह्या घटनेकडे एक रूपक म्हणून पाहणं जास्त योग्य नाही का? स्रोतांमध्ये यावर काही भिन्न मतं आढळतात का? हो, ही घटना ऐतिहासिक आहे की प्रतिकात्मक यावर विद्वानांमध्ये नेहमीच चर्चा होत आली आहे. काही अभ्यासक याला ऐतिहासिक सत्य मानतात, तर काही जण याकडे एक महान आध्यात्मिक सत्याचं प्रतीक म्हणून पाहतात. अच्छा. पण त्यामागील भावना महत्वाची आहे. विचार करा, ज्या व्यक्तीने आयुष्यभर अहंकार, माया आणि जगाच्या विरोधात संघर्ष केला, हो. ती व्यक्ती शेवटी परमसत्यात विलीन झाली. हा संदेश खूप मोठा आहे. ती घटना भौतिक पातळीवर घडली की नाही यापेक्षा त्यातून मिळणारा आध्यात्मिक संदेश महत्वाचा आहे. ते भक्तीच्या शक्तीचं प्रतीक आहे. की एक सामान्य माणूस सुद्धा आपल्या भक्तीच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर सर्वोच्च अवस्था गाठू शकतो आणि देहाच्या पलीकडे जाऊ शकतो. अगदी. आणि हाच संदेश त्यांनी केवळ अभंगातून नाही तर त्यांच्या जगण्यातून दिला. म्हणूनच तुकाराम गाथा हा केवळ एक आध्यात्मिक ग्रंथ राहत नाही, त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावही प्रचंड मोठा आहे. नक्कीच. तुकाराम महाराज हे केवळ संत नव्हते, ते एक थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. ज्या काळात जातीभेद शिगेला पोचला होता, कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं आणि ज्ञानाची मक्तेदारी विशिष्ट वर्गाकडे होती. हो. त्या काळात त्यांनी सामान्य बोली भाषेतून तत्वज्ञान लोकांपर्यंत पोचवलं. भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणून त्यांनी जातीव्यवस्थेवर थेट प्रहार केला. त्यांनी देव आणि भक्त यांच्यामधले मध्यस्थ नाकारले आणि सामान्य माणसाला देवाशी थेट जोडलं. हे करणं त्या काळात खूप धाडसाचं होतं. नक्कीच. पण ते त्या काळात एक सामाजिक क्रांतिकारक म्हणून ओळखले गेले का? की ही ओळख आपण त्यांना नंतर दिली? त्यांच्या हयातीत त्यांना कसा प्रतिसाद मिळाला याबद्दल स्रोतांमध्ये काय उल्लेख आहे? स्रोतांनुसार त्यांना दोन्ही प्रकारचा प्रतिसाद मिळाला.
सामान्य बहुजन समाजाने त्यांना आपलंसं केलं, कारण ते त्यांच्या भाषेत बोलत होते, त्यांचं दुःख मांडत होते. हो. पण सनातनी वर्गाकडून त्यांना प्रचंड विरोध झाला. त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणीत बुडवण्याची घटना याच विरोधाचं प्रतीक आहे. अच्छा. त्यामुळे ते त्या काळातच एक वादळी व्यक्तिमत्व होते. त्यांची लोकप्रियता आणि त्यांना होणारा विरोध या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात होत्या. त्यांचं क्रांतिकारकत्व तेव्हाही जिवंत होतं आणि आजही तितकंच प्रस्तुत आहे. अगदी. आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर आजच्या धावपळीच्या तणावाच्या युगात तुकाराम महाराजांचे विचार किती महत्त्वाचे वाटतात. आपण सतत बाहेरच्या जगात काहीतरी शोधत असतो, आनंद, समाधान, सोशल मीडियावर लाईक्सच्या रूपात मिळणारी मान्यता. अगदी खरंय. आजचं जग हे बहिर्मुख आहे. आपलं सगळं लक्ष बाहेर आहे. तुकाराम महाराज याच्या अगदी उलट सांगतात. ते अंतर्मुख होण्याचा संदेश देतात. त्यांचा संदेश साधा आणि सरळ आहे. स्वतःच्या आत डोकावून पहा. अहंकार सोडा, कारण तोच सर्व दुःखाचं मूळ आहे. प्रेम आणि करुणा जपा, कारण देव बाहेर मंदिरात नाही तर प्रत्येक जीवाच्या आत आहे. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत बाहेरच्या जगात खरं समाधान कधीच मिळणार नाही. खरंय. तुकाराम गाथा हे केवळ पुस्तक नसून ते कालातीत जीवन जगण्याचं मार्गदर्शन आहे. अगदी. ही सखोल चर्चा सुरू ठेवण्यापूर्वी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला अशाच प्रकारे पुस्तकांचा आणि विचारांचा सखोल आढावा आवडत असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर संत तुकाराम गाथा यावरील आपली ही 3 भागांतील चर्चा आता समारोपाकडे येत आहे. हा प्रवास दुःखातून सुरू झाला, संघर्षातून पुढे गेला, प्रश्नांमधून मार्ग काढत तो शेवटी एका शांत, समाधानी आणि मुक्तावस्थेत पूर्ण झाला. आणि हा प्रवास फक्त तुकाराम महाराजांचा नाही, तर तो प्रत्येक मानवी आत्म्याचा प्रातिनिधिक प्रवास असू शकतो. परिस्थिती कोणतीही असो, संघर्ष कितीही मोठा असो, पण जर प्रामाणिकपणे स्वतःच्या आत पाहिलं तर शांतीचा मार्ग सापडू शकतो, हेच तुकाराम महाराज सांगतात. बरोबर. त्यांनी एक शाश्वत सत्य सांगितलं. देव बाहेर नाही, तो आत आहे. अहंकार जाळून, प्रेम जागवून आणि स्वतःच्या अस्तित्वात स्थिर होऊनच तो अनुभवता येतो. अगदी. आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित झाली की खरी शांती बाह्य परिस्थितीत नाही तर आंतरिक दृष्टिकोनात आहे. जग तेच राहतं, माणसं तीच राहतात, पण त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली की सगळं जग बदलून जातं. अगदी. जाता जाता एक विचार सोडून जाताय. तुकाराम महाराज म्हणतात की देव आत आहे. आजच्या जगात जिथे आपलं सगळं लक्ष बाहेरच्या गोष्टींवर केंद्रित आहे, मग ते आपलं करिअर असो, सोशल मीडिया प्रोफाईल असो किंवा इतरांना काय वाटेल हा विचार असो, या सगळ्या गदारोळात स्वतःच्या आत डोकावण्यासाठी, त्या आतल्या आवाजाला ऐकण्यासाठी आपण दिवसातला किती वेळ देतो? तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाईल.